मनसेचा आज रंगशारदामध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडलेला आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। आपण आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर मग तुमच्यात हेवेदावे ठेवू नका आणि एकत्रित येऊन कामाला लागा, असं राज ठाकरे यांनी सूचना केलेल्या आहेत। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काय सूचना केल्यात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा। आपण आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर तुमच्यात हेवेदावे ठेवू नका, एकत्रित कामाला लागा। युती संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय आपण घेईल। मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा। जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या। विनाकारण कोणालाही मारू नका, आधी समजावून सांगा। मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा। उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका। उर्मट बोलला तर पुढे तशी भूमिका घ्या, व्हिडिओ काढू नका। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहे। स्वप्नील, आपण पाहतोय या ठिकाणी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना केलेल्या आहेत, ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मराठीचा मुद्दा आणि त्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ज्यामध्ये आपण आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर मग तुमच्यातील हेवेदावे ठेवू नका, एकत्रित या आणि कामाला लागा। एकंदरीतच आपण हे चित्र पाहिलं तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती संदर्भातील हे कुठेतरी आता संकेत दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। नीलम, नक्कीच हे युतीचे संकेत आहेत, मात्र एकूणच या ठिकाणी आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश जेव्हा राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले, त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांमध्ये कुठेतरी स्थानिक पातळीवरती वाद सुद्धा आहेत। त्यामुळे या दृष्टीने खरं तर हे वक्तव्य फार महत्त्वाचं आहे। जर आपण आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येत असेल, तर तुमच्यामध्ये जे स्थानिक पातळीवरचे जे वाद असतील, हेवेदावे असतील, ते बाजूला ठेवून पक्षासाठी काम करा, अशा प्रकारच्या सूचना या राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे दुसरीकडे कुठेतरी एक सूचक संदेश हा काही पदाधिकारी यांना दिलाय का, हे सुद्धा यातून अस्पष्ट होताना किंवा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो की उद्धव ठाकरे जर मी एकूण 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र येत असेल, तर तुम्ही सुद्धा तुमचे सर्व हे जे वाद आहेत ते बाजूला ठेवा आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये आपलं पक्ष संघटन वाढीसाठी पक्षातील जे काही निर्णय आहेत ते तळागाळात पोहोचवण्यासाठी कामाला लागा, असं राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे एकूण जे जुने जाणते मनसेचे नेते आहेत, मनसेचे पदाधिकारी आहेत, जे अडगळीत आहेत, जे मुख्य प्रवाहात नाही आहेत, त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणा, त्यांच्या संगनमताने काम करा, त्यांचा सुद्धा अनुभव घ्या आणि त्यानुसार पक्ष संघटन मजबूत करा, अशा प्रकारचे थेट जे आदेश आहेत ते राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी एक स्पष्ट संकेत यातून असं पाहायला मिळतं की युती ही आगामी काही दिवसांमध्ये होईल आणि याचे जे काही राज ठाकरे यांनी युती संदर्भात सुद्धा भाष्य करताना असं म्हटलेलं आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्ही तुमच्या कामाला लागा। युती संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी नक्कीच घेईल आणि तो लवकरात लवकर घेतला जाईल आणि तो जाहीर केला जाईल। मात्र या युतीच्या बाबतीमध्ये चर्चेमध्ये तुम्ही पडू नका, तुम्ही संघटन वाढीसाठी कामाला लागा आणि एकूणच जे काही युतीच्या चर्चा आहेत त्यापासून लांब राहा आणि काम करत राहा, असं सुद्धा या सूचना देण्यात आल्या आहेत। आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप अनेक वेळा झालेला आहे। विरोधकांनी यावरती आरोप सुद्धा केल्याने आवाज उठवलेला आहे। मात्र कुठेतरी मनसेची भूमिका आता यातून स्पष्ट व्हायला लागलेली आहे की जे मतदार याद्या आहेत त्या तपासल्या जाव्यात, त्या तपासून काम करा आणि तशाप्रमाणे नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा जे आदेश आहेत ते राज ठाकरे यांनी या सभेतून दिलेले आहेत। त्यामुळे आता जर बघितलं तर मतदार याद्यांवरची जी भूमिका आहे ती सुद्धा मनसेची यातून स्पष्ट झालेली आहे की कुठेतरी मनसेला सुद्धा असं वाटतंय की मतदार याद्यांमध्ये घोळ झालेले आहे। त्यामुळे मनसेकडून सुद्धा आता मतदार याद्यांवरती नजर ठेवण्यात येणार आहे। त्याचमुळे महानगरपालिकेच्या दृष्टीने जे जनतेचे प्रश्न आहेत, मुंबईकरांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती आक्रमक भूमिका घ्या, असं सुद्धा म्हटलं। मराठी भाषेच्या मुद्द्यांवरती सुद्धा मनसेकडून अनेक खळखटाक आंदोलनं पाहायला मिळतात। मात्र जर उर्मट वागत असतील तर त्यांच्यावर नक्कीच हात उगारा किंवा इतर गोष्टीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा। मात्र पहिलं त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा। जर ते शिकायला तयार असतील त्यांना शिकवा आणि तरीही ते जर शिकायचा प्रयत्न करत नसतील आणि उर्मट वागत असतील तरच त्यांच्यावरती तुम्ही योग्य तो विचार करून कारवाई करा, अशा प्रकारचा सुद्धा थेट सल्ला जो आहे तो राज ठाकरे यांनी दिलेला आहे। सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।